मुलांच्या भविष्याशी खेळ चाललाय का? शिक्षक मागण्यांसाठी जळगाव ग्रामस्थांची थेट पंचायत समितीच्या प्रांगणात भरली शाळा। सामाजिक न्याय आणि शिक्षणाचा अधिकार हा प्रत्येक बालकाचा मूलभूत हक्क असताना प्रशासकीय दुर्लक्षामुळे ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांच्या वाट्याला मात्र संघर्ष आला आहे। मारेगाव तालुक्यातील जळगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने संतप्त ग्रामस्थ, पालक आणि शाळा व्यवस्थापन समितीने शिक्षणाच्या हक्कासाठी थेट मारेगाव पंचायत समितीच्या प्रांगणातच विद्यार्थ्यांची शाळा भरवत एक महत्त्वपूर्ण सामाजिक व शैक्षणिक लढा पुकारला आहे। संविधानाने प्रत्येक नागरिकाला शिक्षणाचा समान अधिकार दिला आहे। मात्र जळगाव येथील 54 विद्यार्थ्यांच्या शाळेत नियमानुसार किमान 4 शिक्षक असणे गरजेचे असताना प्रत्यक्षात केवळ 2च शिक्षक कार्यरत आहे। त्यातही एका मुख्याध्यापकावर प्रशासकीय व ऑनलाईन कामाचा भार आहे, तर दुसऱ्या एकमेव शिक्षकाकडे ब्लू सारखी अतिरिक्त कामे सोपवण्यात आली आहे। परिणामी ग्रामीण भागातील शेतकरी व मजूर वर्गाच्या मुलांना दर्जेदार शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे। महागड्या खासगी शाळांचा खर्च परवडत नसल्याने जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांच्या भविष्याशी होत असलेला हा खेळ सामाजिक न्याय व्यवस्थेवर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे। ग्रामीण भागातील शिक्षणाचा स्तर उंचावण्याऐवजी जर प्रशासकीय दिरंगाईमुळे शाळा ओसाड पडत असतील तर दाद मागणार कुठे, हा संतप्त सवाल पालकांनी उपस्थित केला आहे। या अनोख्या आंदोलनाची दखल घेत मनसे नेते राजूभाऊ उंबरकर यांनी प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध करत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवण्यासाठी स्वतःच्या खर्चाने स्वयंशिक्षक देण्याची घोषणा केली। शिक्षण हा समाज परिवर्तनाचा मुख्य घटक आहे, परंतु जेव्हा शासन आणि प्रशासन यात अपयशी ठरते तेव्हा समाज स्वतः पुढे येतो, याचे उत्तम उदाहरण जळगाव येथील या आंदोलनाने दिलं आहे। प्रशासनाने या प्रकरणी तातडीने दखल घेऊन रिक्त पदे न भरल्यास हा लढा सामाजिक न्यायासाठी अधिक तीव्र करण्यात येईल, असा सज्जड इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। मारेगाव वार्ता सचिन मिश्रा, मारेगाव, यवतमाळ। जोशना सुनील कुंबरे, मी जळगाव सरपंच आहे। आमच्या मागण्या एवढ्या आहे की आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक नाही आहे, शिक्षकाची कमतरता आहे, 2च शिक्षक आहे। त्याच्यामुळे इथे आम्ही मुलं घेऊन आलो आहे आणि म्हणजे कसं शिक्षक नाही आहे तर आमची ते मागणी आहे शिक्षकांची। 1 ते 8 वर्ग आहे आणि शाळेचे काम सुद्धा नाही का नीट दर्जा झालेले आहे। हो, म्हणजे काम चालू केलं आहे आणि ते काम अजून बंद आहे, पूर्ण झालेलं नाही आहे शाळेचं काम। आता तुमची मागणी काय आहे? मागणी म्हणजे शिक्षक किती दिवसापासून शिक्षक नाही? फरवरी महिन्यापासून मागणी करते। फरवरी महिन्यापासून आम्ही मागणी करत आहोत। अजूनपर्यंत शिक्षक आहे? 2 शिक्षक आहेत, आम्हाला अजून 2 शिक्षक पाहिजे। एकला BLOचं काम दिलेलं आहे, एक मुख्याध्यापक आहे, त्याच्यामुळे आम्हाला 2 शिक्षक पाहिजे। आणि मेन म्हणजे आता एक शिक्षकाला BLOचं काम दिलं आहे आणि एक मुख्याध्यापक आहे, ते शिकवतात। आता जेव्हा तुम्ही जे संवाद साधला तर काय म्हणाले BDO साहेब? BDO साहेब म्हणत होते की आता 30 तारखेपर्यंत थांबा का आणि शिक्षक देतो। काही पर्याय व्यवस्था वगैरे? पर्याय व्यवस्था म्हणजे स्वयंरोजगार म्हणून शिक्षक एक देतो असं म्हणून म्हणत होते ते तोपर्यंत। जळगाव गावाची रहिवाशी आहे। जळगाव गावामध्ये प्राथमिक शाळा, इथे 2च शिक्षक आहे। ते शिक्षक काही शिकू शकत नाही, कारण शिकवण्याचं कंडिशन म्हणजे जे प्रिन्सिपल आहे त्यांना ऑनलाईनचंच काम आहे आणि एक शिक्षक आहे ते स्वयंशिक्षक म्हणून आहेत। आता आमच्या राजूभाऊ उंबरकर ते स्वयंशिक्षक म्हणून स्वतः देणार आहे आणि इथून काहीच शिक्षकाचं हे नाही आहे। आमचे लेकरं जे आहे ते अशिक्षितच असल्याने आज 5वी 6वी वर्गात जाऊनही मी त्यांना स्वतःचं नाव, शाळेचं नाव काहीच वाचता येत नाही, लिहिता येत नाही। तर आम्ही काही मारेगावमध्ये इथं काही शिकू शकत नाही, आमची कॅपॅसिटी नाही आहे शिकवण्याची। तर आम्हाला शिक्षक पाहिजे ना, आमची लेकरं अशिक्षित आहे, वंचित आहे शिक्षणापासून। आम्ही रोजगार हमीचे आहोत, तर आम्ही काही स्वतःला खाऊ का लेकरांना शाळेमध्ये शिकवणार आहोत? आता तुमची पुढची मागणी काय आहे? आमची पुढची मागणी एवढंच आहे की आमच्या शाळेवर जे 65 विद्यार्थी आहे, 65 विद्यार्थ्यांना 2 शिक्षक काही शिकू शकत नाही। आमची एवढीच मागणी आहे की आमच्या शाळेवर 2 शिक्षक यांनी द्यायला पाहिजे। 2 लेकराला एक आई वडील सांभाळू शकत नाही, 65 लेकरांना 2 शिक्षक का सांभाळणार आहे बा? तर आमची एवढीच मागणी आहे की आमच्या शाळेवर शिक्षक द्या आणि आमचे लेकरं शिक्षणापासून वंचित आहे, याच्या मागणीशिवाय आम्हाला काहीच नाही आहे बा। ते याच्यापाशी पैसेही नाही आहे,
राजूभाऊ उंबरकर पैसे देऊन आमच्या शाळेवर शिक्षक पाठवून राहिले, तर मग हे का करून राहिले? हे खुर्चीवर बसून आमच्याच विद्यार्थ्यांची पेमेंट काढून राहिले ना, बाकी का करत आहे?